क्रिएटर आहेत की भले किती दुःख असू दे, काही प्रॉब्लेम असू दे, ते बाजूला सारून आपल्या कंटेंटमधून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना त्यात आनंद मिळतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट फोटो व्लॉगर. आज आपण बोलणार आहे व्हिडिओ क्रिएटर, कंटेंट क्रिएटर, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती जे लोक आहेत की जे खूप जास्त कष्ट करत आहेत ग्रो होण्यासाठी. सो त्यांच्यावर आपण बोलणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही कंटेंट क्रिएट करत असाल, व्हिडिओ बनवत असाल, तर तुमच्यासाठी थम्सअप, रिस्पेक्ट आणि थँक्यू की नवनवीन कंटेंट भरपूर लोकांपर्यंत पोचतो आहे. तर मला असं बघायला गेलं तर मी गेले वर्षभरापासून कंटेंट बनवतो, इंस्टाग्रामवरती कंटेंट बनवतो. माझं कंटेंट आहे ट्रेक रिलेटेड. सो मला माहिती आहे त्याच्यामागे किती कष्ट आहे. पण भरपूर लोक असे आहेत की जे आपलं दुःख बाजूला सारून कॉमेडी व्हिडिओ बनवतात. असे भरपूर लोक आहेत. सो ते लोकांना हसवण्याचा प्रयत्न करतात. असे भरपूर कंटेंट क्रिएटर आहेत की भले किती दुःख असू दे, काही प्रॉब्लेम असू दे, ते बाजूला सारून आपल्या कंटेंटमधून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना त्यात आनंद मिळतो. तर त्याचं बघायला गेलं तर त्याच्या पाठीमागं खूप जास्त कष्ट आहे. प्रत्येक व्हिडिओ चालेलच असं नाही. जरी चालत नसेल तरी ते व्हिडिओ बनवायचं थांबत नाहीत. आणि जरी आपल्याला वाटतं की अरे हा 30 सेकंदाचा व्हिडिओ आहे, जर यूट्यूब शॉर्ट्सवर बघतो आपण, इंस्टाग्राम रीलवर बघतो, पण तो 30 सेकंदाच्या रीलसाठी किंवा 30 सेकंदाच्या शॉर्टसाठी त्याच्या मागचं स्क्रिप्टिंगपासून व्हिडिओ शूट होईपासून असे भरपूर हर्डल्स त्यांना पार करावे लागतात. आणखी वाटतं की 30 सेकंद आपण लाईक करतो, डिसलाईक करतो, हां हे काय बरोबर बनवलेलं नाही असं सहज बोलून जातो. पण जो व्हिडिओ बनवणारा आहे त्यालाच त्याच्या पाठीमागचं कष्ट माहीत असते. सो मला असं वाटतं की प्रत्येक व्हिडिओ हा जे लोक कंटेंट क्रिएटर स्वतःचा वेळ देऊन बनवतात त्याच्यासाठी लाईक हा झालाच पाहिजे. आपण त्याच्यामागे व्हिडिओ आपण बघतो आणि असं सोडून देतो, जर त्याला लाईक करत नाही, हसलो तरी आपण व्हिडिओला लाईक करत नाही, अशी सिच्युएशन आहे. पण त्याच्यामागे हे कंटेंट क्रिएटर खूप कष्ट घेतात. आता समजा लोकेशनसाठी त्यांना खूप लांब जायला लागतं, स्वतःचं पेट्रोल खर्च करून जायला लागतं. त्यातून त्यांना काय मिळेल याची आशा नसते. सो हेच आहे की त्याच्यामागे खूप जास्त कष्ट आहे, हेच मला सांगायचं आहे. आणि जे लोक यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतात 5 मिनटाचे, 10 मिनटाचे किंवा मोठे व्लॉग्स वगैरे असतात त्यांना, आणि जे लोक ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी तर खूप मोठं टास्क असतो. कारण की त्या पर्टिक्युलर लोकेशनला पोहोचणे, ते पूर्ण शूट करण्यापूर्वी त्या लोकेशनची पर्टिक्युलर माहिती घेणे, तिथले रिव्ह्यूज आपण घेणे, ते व्हिडिओमध्ये बनवणे, व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवणे, ही खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे बघायला गेलं तर खूपच मोठी प्रोसेस आहे. आपल्याला वाटतं इझी आहे, हे काय 3 मिनटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. पण जे लोक या कंटेंट क्रिएशनमध्ये नाहीत त्यांनी एकदा ट्राय करा की किती अवघड गोष्ट आहे. ते व्हिडिओ प्रॉपर एडिट करायला पाहिजे, त्याच्यामध्ये साऊंड प्रॉपर मिक्स झाला पाहिजे आणि हवे तेवढे लाईक्स आले पाहिजेत. सो हे कष्ट मला सांगायचं होतं की त्यांच्यासाठी खरंच तुम्ही कुठला पण नॉर्मल व्हिडिओ असेल तर प्लीज लाईक करत जा त्यांचे व्हिडिओ. आणि त्याच्यामागे खरंच कष्ट आहे, हेच मला सांगायचं होतं. आणि सगळे कंटेंट क्रिएटर चुकून जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल कंटेंट क्रिएटर आणि माझा, तर हे मी तुमच्यासाठी बोललो आहे. तर मी आता जस्ट रिसेंटली यूट्यूबवरती कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं आहे. तर मला तुमच्या हेल्पनी माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतील यासाठी हेल्प करा. हे व्हिडिओ शेअर करा, तुमच्या स्टोरीला ठेवा, व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, हेच मला सांगायचं आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असंच नवीन टॉपिक घेऊन आपण येणार आहे. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.